कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव 2025 निमित्ताने रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी भव्य सर्वरोग निदान आयुर्वेदिक उपचार महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या। संपर्क सत्यम हॉस्पिटल, आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय, वीर सावरकर नगर, दाभाडी रोड, गवती बंगल्यासमोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, जिल्हा नाशिक। देवळा तालुक्यातील दहिवड येथील 40 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी 18 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली। रणजित साहेबराव सोनवणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे। देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील सर्व सदस्य शेतात काम करत असताना दुपारच्या सुमारास रणजित सोनवणे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली। घटनेनंतर देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। रणजित सोनवणे हे प्रगतशील शेतकरी तसेच परिसरात सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे मदतीस तत्पर मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर पुढील तपास करत आहेत।